पद्धतीने औषध विक्रीच्या विरोधात खरं तर आज देशभरात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि देशभरातील औषधी दुकाने जे आहेत त्यांनी आज बंद ठेवण्यात आले। याचेच जे आहे पडसाद आहेत आपल्याला सगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे। मी सध्या नागपुरात आहे आणि नागपुरातील खरं तर हा जो भाग आहे धंतोली परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहे। नागपूरची ओळख हॉस्पिटलसाठी खास करून केल्या जाते कारण इथं नागपूरच शहरच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, या ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात। त्यामुळे मेडिकल जे आहे ते कुठेतरी बंद असल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो नक्कीच पडणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातील जवळपास 7,000 दुकानदारांनी जो आहे औषध विक्रेत्यांनी जे आहे संपात सहभाग घेतलेला आहे आणि आज सकाळपासून जे आहे औषध विक्रेत्यांचे सगळे दुकानं जे आहे ते बंद आहे। ठराविक नंबरवर एफडीएचा जर फोन केला तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा औषध उपलब्ध करून देण्यात जाणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन औषध विकणारे जे आहे फ्रँचायझी आहे त्यांचे काही दुकानं सुद्धा जे आहे नागपुरात सुरू राहणार आहे। म्हटलं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा औषधीसाठी कोणाच्या अडचण निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनाने जे आहे कंबर कसलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।